Hello friends, myself is Pawar A from HGM College Karad. In last lecture, we studied the inequalities problems. Means आपण inequalities फॉर्म मध्ये दिलेलं होतं आणि त्याचे सोल्युशन सेट रायटिंग इन द इंटरवल फॉर्म हे बघितलेलं. त्यानंतर मी बोललेले की आपण नेक्स्ट लेक्चरला ऑर्डर रिपेअर करू, पण त्याच्या आधी एक पॉईंट राहिलेला आहे. तो पॉईंट आहे मॅक्झिमम अँड मिनिमम ऑफ द सेट. सो मॅक्झिमम अँड मिनिमम एक्झॅक्टली आपण सेट, दिस इज द MCQ टाईप क्वेश्चनला आपण विचारू शकतो. सो मॅक्झिमम अँड मिनिमम ऑफ सेट काढताना कसा काढायचा. जर तुम्हाला मिनिमम ऑफ एन ऑफ ए इंटरसेक्ट युनियन बी, मिनिमम एन ऑफ ए युनियन बी विचारला असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे मॅक्झिमम ऑफ एन ऑफ ए अँड एन ऑफ बी. मॅक्झिमम ऑफ एन ऑफ ए अँड एन ऑफ बी म्हणजे एन ऑफ ए आणि एन ऑफ बी मध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू ज्याची काही असेल ती मिनिमम ए युनियन बी असणार आहे. त्यानंतर मॅक्झिमम ऑफ एन ऑफ ए युनियन बी, मॅक्झिमम ऑफ एन ऑफ ए युनियन बी ह्याची व्हॅल्यू काढताना फॉर्म्युला आहे एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी, एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी. मिनिमम एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू कंपल्सरी 0. मिनिमम एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू कंपल्सरी 0 अँड मॅक्झिमम एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू मिनिमम ऑफ एन ऑफ ए अँड एन ऑफ बी. ह्याचा मिनिंग काय असतो एक एक्झॅक्टली लक्षात ठेवा. ए युनियन बी ह्याचा मिनिंग काय असतो की इट इज कंटेंट कॉमन ॲज वेल एज अनकॉमन एलिमेंट. मीन्स इज द कंटेंट ए मधले पण एलिमेंट देतात, बी मधले पण एलिमेंट देतात आणि ए बी मधले कॉमन एलिमेंट ऑल्सो येतात. मग त्यावेळेला त्याचा मिनिमम काढताना सपोज ए सेटमध्ये माझे काही 5 एलिमेंट आहे, बी सेटमध्ये माझे 4 एलिमेंट आहेत, बरोबर आहे. सो याचा मिनिमम काढायचा आहे ए युनियन बीचा. सो मिनिमम म्हटल्यानंतर ह्यामध्ये टोटल आपण काय करणार, ह्या दोघांमध्ये 5 एलिमेंट कंपल्सरी प्रेझेंट असणार किंवा 9 असणार, पण त्यात मिनिमम कोणते असणार जे कॉमन असतील ते मॅक्झिमम एन ऑफ ए आणि एन ऑफ बी म्हणजे कोणते असणार आहे 5. ओके. त्यानंतर मॅक्झिमम एन ऑफ ए युनियन बी, मॅक्झिमम एन ऑफ ए युनियन बी मीन्स काय, मॅक्झिमम व्हॅल्यू जास्तीत जास्त किती असेल तर त्यामध्ये ह्या दोघांची ॲडिशन असणार. ह्याच्यामध्ये मिनिमम कोणते असणार आहे एक लक्षात ठेवा, ह्या दोघांची ॲडिशन म्हणजे कॉमन काय असतील अनकॉमन काय असतील ते घेऊन, म्हणजे ह्यातले 4 एलिमेंट इथे प्रेझेंट असतील तर त्याची मिनिमम 5च येणार आहे. पण हे 4 एलिमेंट इथे प्रेझेंट नसतील तर मला मॅक्झिमम काढायचं आहे. त्यावेळेला एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी फॉर्म्युला. मिनिमम इंटरसेक्शनला फक्त आपण कॉमन घेतो, तर काही वेळेला त्या दोघांमध्ये इंटरसेक्शन काहीच नसेल तर त्याची मिनिमम 0 व्हॅल्यू असते. आणि मॅक्झिमम काय असेल की ह्यातला मिनिमम म्हणजे आता सपोज एन ऑफ ए मध्ये 5 एलिमेंट आहे, एन ऑफ बी मध्ये 4 एलिमेंट आहे आणि ह्यामध्ये हे सगळे एलिमेंट इथे प्रेझेंट असतील तर ह्या दोघांमधला मिनिमम जो असेल तो त्याचा मॅक्झिमम असतो. मिनिमम जो असेल तो त्याचा मॅक्झिमम असतो. सो इथे मिनिमम व्हॅल्यू सपोज एन ऑफ बीची असेल तर ती 4 आहे. ओके. फक्त एवढे फॉर्म्युले लक्षात ठेवा आणि ह्या फॉर्म्युल्यावर आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. पुन्हा एकदा फॉर्म्युला नीट रिकॉल करा. बघा मिनिमम विचारला आहे ए युनियन बीचा, दॅट टाईम मॅक्झिमम एन ऑफ ए आणि एन ऑफ बी काढायचा. त्यातला मॅक्झिमम जी काय व्हॅल्यू असेल ती. मॅक्झिमम एन ऑफ ए युनियन बी विचारला असेल तर एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी घ्यायचा. मिनिमम एन ऑफ ए इंटरसेक्शन बी विचारला असेल तर 0 अँड मॅक्झिमम एन ऑफ ए युनियन बी विचारला असेल तर मिनिमम एन ऑफ ए आणि एन ऑफ बी मधली जी काय व्हॅल्यू असेल ती. सो आता इफ एन ऑफ ए इज इक्वल टू 15 अँड एन ऑफ बी इज इक्वल टू 25 देन पहिला मी फाइंड आउट करणार आहे मिनिमम, देन मिनिमम एन ऑफ ए युनियन बी. व्हॉट इज द फॉर्म्युला मिनिमम एन ऑफ ए युनियन बी. द फॉर्म्युला इज मॅक्झिमम ऑफ एन ऑफ ए कॉमा एन ऑफ बी. सो मॅक्झिमम एन ऑफ एची व्हॅल्यू किती आहे इथे 15 अँड 25. सो ह्याचा मॅक्झिमम काय आला 25. सो मिनिमम एन ऑफ ए युनियन बी काय मिळाला मला 25. नाव आता मॅक्झिमम काढूया आपण. मॅक्झिमम एन ऑफ ए युनियन बी. हाऊ टू फाइंड, द फॉर्म्युला इज एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी. सो देयरफॉर 15 प्लस 25. सो देयरफॉर मॅक्झिमम काय मिळाला n of A union B which is 40. So that means n of A union B हा मिनिमम 25 असेल आणि मॅक्झिमम 40 असेल. सो दॅट मीन्स 25 इज लेस दॅन
n of a union b is less than equal to 40. म्हणजे n of a union b हा लायजेस इन बिटवीन 25 to 40 मध्ये असणार. सिमिलरली आपल्याला n of a इंटरसेक्शन b करायचं आहे दोघांच्या कोणत्या लायजेस मध्ये असेल. सो वी नो दॅट काय आपण सांगू शकतो. वी नो दॅट मिनिमम कंपल्सरी काय असणार आहे. वी नो दॅट मिनिमम n of a इंटरसेक्शन b काय येणार आहे कंपल्सरी 0. मॅक्सिमम n of a intersection b. How to find? Whenever you find the maximum, that time intersection ला आपण कुठे घेणार आहे minimum n of a, n of b. ह्याची कोणतीही मिनिमम व्हॅल्यू घेणार आहोत. सो मिनिमम what is the value of minimum 50 and 25. ह्या दोघांपैकी कोणती व्हॅल्यू मिनिमम आहे which is 50. So therefore 0 is less than equal to n a intersection of b is less than equal to 50. So n of a intersection b is lies in 0 to 50. I hope you understand how to simplify this problem. One more example आपण ह्यावरचा घेऊया. So it is a theoretical. In a survey in a survey of 100 consumers, 72 likes product A and 45 likes product B. Find the least and the utmost number that must have like both the product A and B. सो एक सर्वे आहे त्यामध्ये 100 कन्झ्युमर्स आहेत आणि त्यातले काही 72% लाईक प्रोडक्ट A and 45 लाईक्स प्रोडक्ट B. So find the least and utmost number that must have like both the product. We have here find maximum number and minimum number of दोन्ही प्रोडक्ट and काय करायचा लाईक करायचा means we can find n of A intersection B is lies in which two number. हा आपल्याला एक्झॅक्टली काढायचा आहे. सो इथे मॅक्झिमम अँड मिनिमम आपल्याला फाइंड आउट करावं लागणार आहे. सो कसं काढणार आहे आपण कन्सिडर करूया. लेट ए काय कन्सिडर करणार सोल्युशन. लेट n of A and n of B the number of consumers who like product A and product B respectively. Okay, so that is here n of A value किती दिली आपल्याला which is 72 and n of B value किती दिली आपल्याला which is 45. Now we know that n of A union B क्या असणार आहे फॉर्म्युला n of A plus n of B minus n of A intersection B. Now we put here value. N of A value is 72 plus n of B value is 45 minus n of A intersection B. So therefore n of A union B is equal to 117 minus n of A intersection B.
मला आता मिनिमम व्हॅल्यू काढायची, पण तुम्हाला माहिती आहे की इथे युनियन म्हटल्यानंतर इथे ऑलरेडी आपण किती सर्वे केला आहे, 100 पीपलचा केला किंवा कंझ्युमरचा केला, म्हणजे ह्याची व्हॅल्यू ए युनियन बी ची इज लेस दॅन इक्वल टू 100 असणार, त्याच्यावरती तर जाणार नाही आहे. सो काय लिहिणार, बट ॲज ओनली हाऊ मेनी कंझ्युमर्स, 100 कंझ्युमर्स are in survey, therefore n of A union B which is less than equal to 100. So we substituting here n of A into union B value. किती आहे n of A union B value here, which is 117 minus n of A intersection B is less than equal to 100. Now this is a minus, goes that side is plus. This is a plus, goes that side is minus. So therefore 117 is minus 100 is less than equal to n of A intersection B. So therefore 17 is less than n of A intersection B. So आपल्याला ही कुठली व्हॅल्यू मिळाली आहे, ॲटलिस्ट व्हॅल्यू मिळाली आहे, म्हणजे कमीत कमी 70% लोक हे ए युनियन इंटरसेक्शन बी म्हणजे दोन्ही प्रोडक्ट लाईक करतात. आता मला ही लिस्ट व्हॅल्यू मिळाली कमीत कमी. आता मला कुठली काढायची आहे, ॲटमोस्ट म्हणजे जास्तीत जास्तची व्हॅल्यू काढायची आहे. सो काय इथे लिहिणार आहे मी, सो द लिस्ट नंबर ऑफ कंझ्युमर्स who like both the product is 17. किती मिळाली आपल्याला ती 17. सो आता आपल्याला काय करायला माहिती आहे, n of A इंटरसेक्शन B हे ऑब्वियसली लेस दॅन n of A असणार आहे. n of B इंटरसेक्शन A इंटरसेक्शन B हे पण ऑब्वियसली लेस दॅन n of B असणार आहे. सो मला आता कोणती व्हॅल्यू काढायची आहे, ह्याची मॅक्झिमम व्हॅल्यू काढायची आहे. व्हेन यू फाइंड द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ n of A इंटरसेक्शन B we use the formula minimum of n of A and n of B. So here n of A intersection B is less than equal to minimum of, ह्याची मॅक्झिमम काढायची आहे म्हणजे जास्तीत जास्त, म्हणून फॉर्म्युला वापरला मिनिमम ऑफ n of A comma n of B. So what is the value of n of A, which is 72. What is the value of 40, किती मिळाले आपल्याला 45. सो मॅक्झिमम व्हॅल्यू मिनिमम व्हॅल्यू काय असणार इथे लेस दॅन 45, म्हणजे ही कोणती व्हॅल्यू मिळाली जास्तीत जास्त. सो दॅट at most, so that most number of consumer who like both the product is 45. सो आपण लीडची पण काढली अँड ॲटमोस्टची पण काढली. कशी काढली ती कळाली असेल. सो ह्या टाईपचे एक्झाम्पल मोस्ट ऑफ द थेरोटिकल न विचारता MCQ टाईपमध्ये विचारले जातात. सो हा आपला सेटवरचे जेवढे प्रॉब्लेम्स होते ते आपण सॉल्व केले. नाव आता आपण जे पॉईंट बघणार आहोत तो रिलेशनशी कन्सर्न आहे. सो रिलेशन हा आता न्यू सब पॉइंट स्टार्ट झालेला आहे सेट रिलेशन मधला. आतापर्यंत आपण जेवढे एक्झाम्पल बघितले ते सेट टॉपिकवरचे होते. आता नेक्स्ट आपण जे एक्झाम्पल स्टार्ट करणार आहोत ते रिलेशन टॉपिकवरचे आहेत. सो त्यामध्ये फर्स्ट रिलेशन स्टार्ट करायच्या आधी एक कन्सेप्ट आहे ऑर्डरेड पेअर. सो आपण त्याच्या आधी डेफिनेशन बघूया आणि नंतर ती डेफिनेशन कशी एक्सप्लेन करते. सो पहिलं आहे डेफिनेशन ऑर्डरेड पेअर. Ordered pair.
The definition: a pair A comma B of a number such that the order in which the number appear is important is called an ordered pair. In general, A comma B and B comma A are different pair. Okay. In ordered pair A comma B, in ordered pair A comma B, A is called first component and B is called second component. ओके. सो आपण काय बघणार आहोत? ऑर्डरेड पेअर. काय डेफिनेशन दिले? अ पेअर A comma B of a numbers such that the order in which the number is appear is important. मीन ज्या वेळेला आपण ऑर्डरेड पेअर घेतो त्या ऑर्डरेड पेअर मध्ये ह्या दोन्ही ठिकाणी नंबर अपियर होणे कंपल्सरी आहे. जर एखाद्या ठिकाणी जरी नंबर नसेल तर ती ऑर्डरेड पेअर होत नाही. सो ऑर्डरेड पेअर काय की दोन नंबरचं कॉम्बिनेशन किंवा दोन नंबरची ऑर्डर तयार करताना A comma B, where number is appear is important, is called as an ordered pair. In general, A comma B and B comma are different order. हे दोन्ही सेम ऑर्डर नसतात. In ordered pair A comma B, ह्या A comma B मध्ये A is the first component and B is the second component. So एवढं लक्षात ठेवायचं, ऑर्डरेड पेअर मध्ये ज्या वेळेला आपण पेअर घेतो त्या पेअर मध्ये नंबर अपियर होणं इज इम्पॉर्टंट आहे. इफ is between, suppose अशा पद्धतीने लिहिलं की ऑर्डरेड पेअर A comma 1. So this is not a ordered pair because there is a no number appear. Otherwise असं लिहिलं 1 comma dash. So this is also not a ordered pair because here no number is appear. So whenever we take ordered pair, the number appear is important आहे and that is called as ordered pair. आणि ऑर्डरेड पेअर मध्ये A comma B किंवा B comma A is not a same order. It is a different order. And A comma B जर ऑर्डरेड पेअर घेतली तर A is a first component and B is a second component. Now next is a very important concept. Two ordered pairs are equal. Two ordered pair A comma B and C comma D. कोणत्या ऑर्डरेड पेअर घेतल्या? A comma B and C comma D are equal if and only if A is equal to C and B is equal to D. Means that is A comma B is equal to C comma D. कधी असेल? If and only if A is equal to C and B is equal to D. जर असं असेल दोन ऑर्डरेड पेअर सेम असतील तर फर्स्ट कंपोनेंट इज इक्वल टू फर्स्ट कंपोनेंट असेल आणि सेकंड कंपोनेंट इज इक्वल टू सेकंड कंपोनेंट असेल किंवा फर्स्ट दिस टू नंबर सेम असेल दिस टू नंबर सेम असेल तर मिळणारी ऑर्डर पेअर पण सेम असते. A comma B is equal to C comma D. इन जनरल अदरवाइज आपण असं अजून सांगू शकतो. काय सांगू शकते बघा मी? A comma B is equal to B comma A. हे इक्वल असतील. कधी असतील? If and only if A is equal to B असेल.
If and only if A is equal to B असेल, then given ordered pair are same. Okay, I hope you understand how to, what is the ordered pair. Ordered pair मध्ये तुम्ही काय लक्षात ठेवणार आहात? A pair of a number such that the order in which number appear is important is called as a ordered pair. Next, in general, A comma B and B comma A is a different order. A comma B ordered pair, A is called as the first component and B is called as the second component. If two ordered pair are equal, then corresponding components are same. Corresponding components are same. म्हणजे first component ला first equal ठेवायचा, second component ला second equal ठेवायचा. So this is the ordered pair. Now आपण next बघणार आहोत. Next definition is Cartesian product. It is also important definition. काय definition? Cartesian product. Cartesian product of two sets. Cartesian product of two sets. काय definition घेणार आहे? Let capital A and B be any non-empty to non-empty, because एक जरी empty असेल तर order pair तयार होणार नाही. So two non-empty sets, the set of all ordered pairs A comma B such that A belongs to capital A and B belongs to capital B, such that A belongs to capital A and B belongs to capital B is called the Cartesian product. Is called the Cartesian product of A and B, and it is denoted by A cross B. It is denoted by A cross B. That is, A cross B is equal to, it is contain all possible ordered pair. All possible ordered pair. काय all possible ordered pair? It is contain A comma B. This is the ordered pair. Here number appearance is very important. Comma A belongs to A set and B belongs to B set. Then this ordered pair coming from the A cross B, which is the Cartesian product of A and B. Suppose Cartesian product of B cross A. Here Cartesian product of B and A. How to write? Which is the belongs to ordered pair A comma B, which is A belongs to B set and B belongs to A set. A belongs to B set and B belongs to A set. This is the Cartesian product of B cross A. Okay. So आपण थोडे remarks बघूया. So remarks मध्ये बघा, A is not equal to B. जर दोन सेट इक्वल नसतील, then A cross B is not equal to B cross A. Okay. Second remark आपण बघणार आहोत. If A is equal to empty set or B is equal to empty set, then A cross B is also empty set. आणि one more remark आपण बघणार आहोत. Third remark काय? If n of A, third remark, n of A is equal to m and n of B is equal to n, then n of A cross B is equal to m multiply n. Okay. सो असे तीन रिमार्क्स आपण बघितले आहेत. आता हे तीन रिमार्क्स आपण नेक्स्ट लेक्चरला ह्याच्यावर काही एक्झाम्पल सॉल्व करून प्रूफ करूया. सो आजच्या लेक्चरमध्ये एवढं लक्षात ठेवा, ऑर्डरेड पेयर मीन्स काय,
ऑर्डरेड पेयर मीन्स काय, द सच अ नंबर विच इज अ number appearing is important is called as a ordered pair. Second, A and B is a component. A is the first component and B is the second component. AB, ordered pair AB and BA is not same, it is a different. If two ordered pair is same, when the corresponding components are same, म्हणजे AB and CD, these ordered pair are same. कधी असेल A component and C component same असेल, B component and D component same असेल, then we say that these two ordered pair are same. Then after आपण बघितलं की कार्टेशियन प्रोडक्ट काय आहे. सो कार्टेशियन प्रोडक्टमध्ये A and B is a non-empty set. Then all possible ordered pair such that A belongs to capital A and B belongs to capital B, then is called as a Cartesian product of A and B, and it is denoted by A cross B. And similarly B cross A कसे करणार, the ordered pair A comma B when A belongs to B set आणि B belongs to A set. सो नेक्स्ट लेक्चरला आपण ह्यावरचे जे काही रिमार्क्स बघितलेले आहेत ते सॉल्व करून पुढचा पॉईंट बघूया. थँक्यू.